वही क्या वही मार देते। अरे देवा, आओ जहां पण आप बघितल्याशिवाय मारू नका। भगोड़े को क्या देखना है? बिल्कुल सही कहा। तो मार देते हैं। हाँ मार दो। देखिए मुकर्रम खान, ऐसी फिजूल की बातों के लिए हमारा वक्त बर्बाद ना करें। वही मार देता, लेकिन ये गनोजी ऐसा कुछ बोल रहा था। दक्षिणी मराठी में जानता हूं, गणोजी ऐसे बोल रहा था। गनोजी? खोलो इसे, फौरन खोलो इसे। अरे देवा, अरे मेला, अरे जा पण, अरे जा पण आहे। आओ हे बघा। ये कौन है? आओ, मार पडल्यामुळे ओळखू येत नसेल, मी कान्होजी शिर्के। जहांपना, ये कान्होजी ही है। भागकर कहां जा रहे थे? अपने गांव? गणोजी रावांना आणायला चाललो होतो। हाँ। अच्छा, इतनी रात छुप कर? देखो कान्होजी, दोबारा ऐसी गुस्ताखी की ना तो जान से मार दिए जाओगे। जी जहांपना। एक बात बताओ, कब तक लाओगे गणोजी को यहाँ? ते 4-8 रोजामध्ये घेऊन येतो। ठीक है, अब तुम जा सकते हो। छापना, आप इस भगोड़े को जिंदा छोड़ रहे हो? हाँ, अगर ये गणोजी को यहां लाएगा तो ठीक है, वरना इसकी मौत तो तय है, दोनों तरफ से। या तो हमारी सल्तनत की तरफ से या फिर स्वराज की तरफ से। गणोजी शिर्के, कौन है ये गणोजी? सरदार है। कहां से है ये गणोजी? कोकण शिंगारपुर से, शायद दाभोल की वतनदार है। अच्छा, कान्होजी कह रहा था वो उन्हें लेने जा रहा है। क्या इतना बड़ा है गणोजी? हाँ मुकर्रब खान, बड़ा है वो। कितना बड़ा? हमारे इतना? तुमसे भी बड़ा। हाँ मुकर्रब खान, तुमसे भी बड़ा है वो, क्योंकि शिवाजी का दामाद है वो, और संभाजी ने गणोजी की बहन के साथ निकाह किया है। अच्छा, तो रानी येसुबाई गणोजी की बहन है? हाँ, सगी बहन। और संभाजी के साथ झगड़ा है उसका। झगड़ा? झगड़ा हमें बहुत पसंद आता है, और वो झगड़ा अगर रिश्ते में हो ना तो हमारा प्यार और ही बढ़ जाता है। लेकिन एक और बात, हाँ? छत्रपति शिवाजी राजा को बहुत मानता है वो, इबादत करता है उनकी। तो ऐसा शख्स हमारे छावनी में आए, मुश्किल लगता है। मुश्किल ही है। और ऐसा शख्स हमारे छावनी में आए तो भी हमारी क्या मदद करेगा? करेगा। उनको वतन चाहिए, और वतन अगर हम दे दें तो वो हमारे साथ काम करेगा, संभा से गद्दारी करेगा। बहुत खूब वजीर आजम, बहुत खूब। सच कहूं, गद्दारी नाम की चीज कोई है ही नहीं। जो अपना है वो मांगने में गद्दारी कैसी? और इसके बावजूद भी अगर लोग उसे गद्दार कहेंगे तो मुझे पसंद है। गद्दारी से ही कामयाबी मिलती है वजीर आजम, और मैं गद्दारों की फौज बनाना चाहता हूं। मुकर्रब खान, आपका हुलिया तो बिल्कुल अलग है। मुकर्रब खान है ही ऐसा, मक्कारी की चद्दर ओढ़कर सोने वाला। गणोजी राव,
अरे नका नका राहू दे राहू दे राहू दे. दर्द हो रहा है? अरे दर्द, अरे कळा यायला लागल्या कळा. मारलंच तसं तर पोत्यात पोत्यात घालून आणलं. आज कुठं असते का हो? गलती हो गई, उसी को तो सुधार रहा हूं. तुमचं बरं आहे. हानता बी तुम्ही, शेकता बी तुम्ही. कशाला शेकता? तुमच्या ख्यालीत मी गद्दार आहे ना हो. गद्दार तो हो, लेकिन पहचान अब हुई है ना. और दूसरी बात, ऐसे लोगों से हमें बेहद प्यार है. प्यार ये असलं. ये दवाई लो, 2 रोज में ठीक हो जाओगे. जख्मों का नामो निशान तक नहीं रहेगा. हे होईल तेव्हा होईल हो. सध्या उठता बसता आय 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 आय. ये गणो जी कौन है? ते माझ्या जवळचा पुतण्याच म्हणा ना. त्यांनाच आणायला चाललो होतो. अच्छा, सुना है उनका वतन के बारे में झगड़ा चल रहा है. हा 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 है है है. संभा से नफरत करता है. नफरत नहीं नहीं, उनके मन में नफरत नहीं है. झगड़ा है लेकिन नफरत नहीं है. कमाल का शख्स है, मिलने में बहुत खुशी होगी. मिलाओगे? वही म्हणजे 1 महीने के अंदर कोशिश करूंगा ना. तुम्हारी कोशिश कामयाब होगी. राजन, औरंगजेबाने हताश होऊन अखेर युद्धबंदी केलीच. खरं म्हणजे तो दमला नाही, त्यास दमवला. नाही निळोपंत, औरंगजेबावर आमचा तीळ मात्र भरवसा नाही. तो बोलतोय आणि करतोय. नाव औरंगजेब, पण ओठ मात्र सैतानाचे. स्वतःला बादशाह म्हणवतो, पण मेंदू मात्र पिशाच्याचा. त्यामुळं आपण आणखी सावध राहिलं पाहिजे. जी. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यानं खरोखरच जर युद्धबंदी केली असेल तर त्याचाही फायदा उठवू, गुजरात बळकट करू. राजन, गुजरात मधल्या आपल्या फौजेला मोठं यश मिळालंय. राणा दुर्गादास तसे पराक्रमीच. ते राजपुतान्यातल्या राजपुतांना आता एकत्र करतील. राजपुतांना सुद्धा एव्हाना सगळं कळून चुकलं असेल. शिवाय शहजादा अकबर इराणहून मोठ्या वेगानं फौज घेऊन निघाला. एकदा दिल्ली आपल्या हातून जाते असं पाहिलं की औरंगजेब दख्खन मध्ये 1 दिवस सुद्धा थांबणार नाही. जी महाराज, हा फार मोठा गनिमी कावा साधलाय आपण. महाराज, सरदार महालोजीराव घोरपडे आणि त्यांचे चिरंजीव संताजीराव आलेले आहेत. आले म्हाळोजीराव आले. त्यांचीच वाट बघत होतो आम्ही. पाठवा. या म्हाळोजीराव.
बसा. महाराज आम्ही शिपाई गाडी, आमासने हुकूम सोडा, जबाबदारी द्या. हे बसून राहणं आमासने आवडत नाही. बसून राहणं आवडत नाही, तसंच तलवार म्यानात ठेवणं सुद्धा आवडत नाही, बरोबर? बरोबर. बोला, आज्ञा द्या. म्हाळोजीराव, तुमचं घराणं पराक्रमी. घोरपडीच्या कमरेस दोर बांधून गडकोट घेणारे तुम्ही, म्हणून भोसल्यांचे घोरपडे झाला. तुमच्या पराक्रमाला आमच्या आबासाहेबांनी झोकलं, तुमच्या स्वामीनिष्ठेला पारखलं. तुम्ही निधड्या छातीचे, पोलादी मनाचे, न झुकणारे, कोणत्याही लालसेला बळी न पडणारे. खरं तर तलवार बहादूर म्हणून तुमचा लौकिक. महाराज, आमचं जे काय आहे ते छत्रपतींच्या चरणीच. आम्हास कल्पना आहे. म्हाळोजीराव, आमचे मामासाहेब गेले, स्वराज्याचे सरलष्कर गेले. तो गोळा त्यांच्या छातीवर आदळला, पण छाती मात्र स्वराज्याची फुटली. रक्तबंबाळ आम्ही झालो. आता हा स्वराज्याचा अफाट सेनासागर कोणाच्या पोलादी हातांनी सांभाळावा? आजवर एवढे प्रसंग आले, एवढी संकट आली, पण यावेळी मात्र कधी नव्हे तो पोरकेपणा आला. अंबीरराव गेले आणि आमच्या मनातला हंस उडून गेला. ज्यानं आपल्या गरुडाच्या पंखांवर स्वराज्य पाखडलं होतं, तोलून धरलं होतं. म्हाळोजीराव, आता तुम्हाला तुमच्या पंखांवर हे स्वराज्य तोलून धरायचं आहे. सरलष्कर हंबीरराव मोहित्यानंतर सरलष्कर पदाची जबाबदारी पेलण्याची काबिलियत तुमचीच. महाराज. होय म्हाळोजीराव घोरपडे, आजपासून आपण स्वराज्याचे नवे सरसेनापती. महाराज. कविराज. जी. म्हाळोजीराव, तुमच्या सोबत आगीचा लोळ असणारी तुमची संताजीराव, हिरजीराव ही मुलं आहेत. त्यामुळे आम्ही निर्धास्त असू. काय संताजीराव? होय महाराज, तुमचा आशीर्वाद आमच्या मस्तकी असाच राहू दे. तो संताजी आता त्या औरंगजेबाला पळता भुई थोडी करेल बघा. ती खात्री आहे आपली. म्हाळोजीराव, ही सरसेनापती पदाची मानाची वस्त्र. हर हर महादेव. गणोजीराव, कान्होजी काका, तुम्ही इथं का आलाय? अहो, वाड्यावर यायचं नाही होय? अहो तिथं बोलता येत नाही, इथं बर. अहो, पण इथं कान्होजी काका, हे काय हो? तोंड असं सुमारलंय का तुमचं? सूज वाटते. कुठं मारबीर लागला काय? अहो सूज बीज काय नाही गणोजीराव, हे मोगलाई खाणं आहे. मोगलाई खाणं? अहो तिकडं छावणीत रोज बिर्याणी, भात, सागुती, वजडी, हाडक, मोठी देखभाल असती तिकडं. नाही हे झालं, पण लंगडताय बी काय झालं? घोडा सारखं घोड्यावर बसून बसून रपिटीवर असतो ना मी. आपण कसं तयार असायला पाहिजे. पण बेतानं म्हणजे माझं राहू द्या, तुमचं काय ठरलं ते सांगा ना. बघू. आता कुठं बघताय तुम्ही? जाऊन आलो ना वर रायगडाला. वय आणि जे बोलायचं ते बोलणं बी झालं. आता कुठं गोड पेंड खात? हाय का माझ? चला
स्वतः एवढा मोठा बादशाह औरंगजेब तुमचं नाव घेतोय, म्हणतोय बुलाओ गणूजी रासे को. औरंगजेब बादशाह स्वतः हा किंवा आम्हाला नाव घेऊन बोलवतोय. मग माझ्या लेकराची शपथ. मेरे मौला, तेरी मर्जी हमारी समझ में नहीं आती. तूने हमें शहंशाह बनाया, हम ये मानते हैं, हम तेरे सबसे प्यारे हैं, और हमने भी कसम खाई है कि सारे जहां में मुगलिया सल्तनत का परचम लहराएंगे. मगर ये क्या, इस काफिर के सामने मात पर मात खाए जा रहे हैं. क्यों क्यों मेरे मौला, क्यों? कुछ तो करना होगा, कुछ तो करना होगा मेरे मौला. कुछ तो करना ही होगा. भागो भागो समाया, भागो भागो समाया, भागो समाया. ए समाया समझा, जान बचा समझा, भागो. तू संभाय ना, तू संभाय ना, तू संभाय ना. माफ करना, माफ करना. ए बोल 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 संभाजी महाराज जिंदाबाद, बोल संभाजी महाराज जिंदाबाद, बोल संभाजी महाराज जिंदाबाद. ए बोल ना संभाजी महाराज जिंदाबाद. अहो, आम्ही काय म्हणतो? अहो, कसला घोर लागलाय तुमच्या जीवाला? कसला घोर? कसला घोरबीर नाही आम्हाला. नाही कसं, सतत कसला तरी विचार करत बसलेला असता. पूर्वीसारखं बोलणं नाही, जेवणात लक्ष नाही, रपेटीला सुद्धा जाणं सोडलंय तुम्ही. माझं ऐका, एकदा दाभोळला जाऊन या. जाऊन येऊ. आम्हाला सुद्धा एकदा आई शिरकाईच्या मूळ ठाण्याला घेऊन चला. जातो की, घेऊन जातो. कधी जायचं तुम्ही सांगा. आम्ही मेण्यात बसलो म्हणून समजा. सांगतो. आणि काय हो, कुठे जात असता न सांगता? कुठे गेला होतात आता तुम्ही? अहो कुठे गेलतो? होतो की इथंच. सतत आपल्या लेकराकडे बघत असता. नाही, असं काही बी नाही. आम्ही बघितलं स्वतः. तुम्ही आपल्या लेकराकडे बघत असता. अहो आमची निशाण काठी आहे ती. काय बिघडलं बघितलं तर? कशी आहे? गोड आहे काका. आहे नव, खा, भरपूर खा. हा मोगलाई मिठाई येई, जिभेवर ठेव पाऊस तर विरघळती. खा, लवकर मोठं व्हा. आई साहेब, बाप्पासाहेब, मिठाई. असू दे, खा. गणेश काका, बघितलं ना, पोरं हसली का किती बरं वाटतं. म्हणजे ज्याचा खाऊ त्याला मिळाला तर कोणी बी खुश होतच. काकासाहेब, काय झालं हे? कुठं काय? तुमच्या गालावर काय लागलंय? ते येताना वाटत दरोडेखोरांची झटापट झाली. चला, तुम्ही आधी आत चला बघू. आणि काही खाताना आधी आम्हाला सांगावं. तुमच्याकरता फणस पोळी केलीये, गुलगुली केलीये, ते राहिलं बाजूला. आणि असू द्या. चला. गोड आहे हा छोटा पिलाजी. मिठाई राहिली की इथंच द्या आमच्याकडे. नाही नाही, तुमच्यासाठी ही मिठाई नाही.
मिठाईचा पेटारा घेऊन एक जणू बाय. कोण? मुकर्रम खान. काय करता? ठीक आहे, जाऊ.